आजच्या या मंगलमय पवित्र या शुभदिनी आज वर्षावासाचा पहिला दिवस आहे। काल आपण आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी कोणत्या आणि कशा प्रकारच्या कोणत्या घटना घडल्या त्या आपण काल बघितलेल्या आहेत। आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे। बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी जवळजवळ आम्ही 5 ते 6 बौद्ध भिक्खूंचे वर्षावास या ठिकाणी सुरुवात झालेला आहे। दररोज बरेच उपासक मोठ्या श्रद्धेनं बुद्धभूमी मावसाळाला येऊन कुणी भिक्खू संघाला भोजनदान देत आहेत, कुणी दुपारच्या वेळेला ध्यान करण्यासाठी मावसाळा इथे येत आहेत, कुणी अनेक आपल्या मनामधील जे काही प्रश्न आहे, प्रश्नावली आहे, मनामधल्या जे काही कुशंका आहेत ते विचारण्यासाठी बरीच मंडळी मावसाळ्याला येत आहेत। या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण या धार्मिक चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना या पवित्र अशा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरी बसून आपल्या मुलांवरती मुलींवरती आपणा सर्वांना धार्मिक संस्कार रुजावे, धम्माची वाणी मिळावी, धम्म विचार आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून या धार्मिक चॅनलच्या वतीने आम्ही भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठन करून जमेल त्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी आपणा सर्वांसाठी लिखित हा ग्रंथ या ग्रंथाचं पठन करून आपणा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर मी भिक्खू या नात्यानं आपणा सर्वांना जाहीर आवाहन करतो की धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांचा विचार घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी, बाबासाहेबांचा त्याग, रमाईचा त्याग आपण प्रत्येकाने समजून घेऊन मानवाच्या कल्याणासाठी, हिता आणि सुखासाठी जो काही भगवंताचा धम्म आहे या धम्माचं प्रत्येक मानवाने आचरण करून आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण विकार मुक्त व्हावं या उदात्त हेतूने आम्ही या धार्मिक चॅनलची निर्मिती केलेली आहे। आणि म्हणून या चॅनलच्या माध्यमातून जेवढे काही कार्यक्रम प्रसारित केले जातील तो प्रत्येक कार्यक्रम आपणा सर्वांच्या ओळखीच्या प्रत्येक माणसापर्यंत, शेवटच्या अगदी झोपडीतल्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी ही एक तळमळ आहे। बाबासाहेबांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी एक प्रयत्न करत आहोत आणि म्हणून या धम्म कार्याला, या धम्म चळवळीला हातभार लावण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या चॅनलला आपण सर्वांनी व्हिडिओला शेअर करावं, लाईक करावं, कमेंट्स करावी आणि या चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करावं। तर प्रिय सज्जनांनो, आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पहिला टॉपिक, पहिला भाग आज आपण या ठिकाणी बघूया। पहिला भाग आहे ते म्हणजे सिद्धार्थ गौतमाचं कुळ। कारण आपल्याला दररोज एक टप्पा भाग असा आपण बघणार आहोत। कारण मला माहिती आहे, मी गेल्या
38 वर्षापासून ग्रामीण भागात काम करतोय, खेड्यापाड्यामध्ये फिरतोय. अगदी दऱ्याखोऱ्या डोंगरातल्या अगदी झोपडीतल्या वाड्या वस्तीवर राहणारा समाज मी बारकाईनं जवळून बघितलेला आहे. त्यांच्यापर्यंत भिक्षू पोचणं शक्य नाही, परंतु गेल्या 38 वर्षापासून मी ग्रामीण भागामध्ये काम करत असल्यामुळं मला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये अगदी सहज खेड्यातल्या माणसाला समजेल अशा भाषेमध्ये आम्ही धम्माचं काम करत असतोय. या ठिकाणी या वर्षावासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र ग्रंथ आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये अगदी खेड्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक माणसाला हा बुद्ध विचार, हा ग्रंथ कळावा म्हणून हा आमचा खटाटोप आहे. तर या ग्रंथातील पहिला भाग आपण बघणार आहोत आणि त्यामधील सिद्धार्थ गौतमाचं कुळ हा पहिला भाग आहे. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. ख्रिस्तपूर्व इसवी सन पूर्वच्या 6व्या शतकामध्ये, 6व्या शतकाच्या उत्तरार्धात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यांमध्ये विभागला गेला होता. म्हणजे संपूर्ण देश हा वेगवेगळ्या निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यामध्ये तो विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती, तर काही राज्यावर राजाची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेले राज्य एकूण 16 होते. म्हणजे ज्या राज्यावर राजाची सत्ता होती असे एकूण त्या काळामध्ये 16 राज्य होते. तर ते 16 राज्य कोणते होते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. अंग, मगध, काशी, कोशल, वज्री, मल्ल, चेदी, वत्स, गुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही 16 राज्ये होती की ज्या राज्यावरती राजाची सत्ता होती आणि त्या काळामध्ये अशा प्रकारचे हे 16 राज्य होते. आणि म्हणून ही आपण बारकाईनं समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्या राज्यावर राजाची अधिसत्ता नव्हती ती कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अलकपतचे बळी, रेस्पुतचे कलिंग, पिपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमागिरी होती ते म्हणजे भग्ग. अशा प्रकारे या राज्यावरती कोण्या एका राजाची सत्ता नव्हती. अशा प्रकारचे हे एकूण राज्य आपल्याला पाहावयास मिळतात. ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राजांना जनपद म्हणत व ज्या राज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असं संबोधल्या जात होतं. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे मात्र इतिहासामध्ये आतापर्यंत त्याचा उलगडा झालेला नाही असं बाबासाहेब या ग्रंथामध्ये आपल्याला समजावून सांगतात. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा असं संबोधल्या जात होतं. म्हणजे ज्या राजावर ज्याचा अधिकार होता, राजकारभार केला जात होता त्याला राजा अशी संज्ञा दिल्या जात होती. राजा या नावाने त्याला संबोधल्या जात होतं. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. आणि जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म होणार त्या काळामध्ये त्यावेळेला सिद्धार्थ गौतमाचे वडील शुद्धोधन राजा यांची राजपद धारण करण्याची वेळ शुद्धोधन राजाची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसलेले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते.
म्हणजे शाक्यांचं राज्य म्हणजे भारतवर्षाच्या ईशान्य भागामध्ये वसलेले होते। ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपली आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले। कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेची काही अधिकार वापरणे शक्य झाले नव्हते। तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते। त्यावेळेला एक सामर्थ्यशाली जे राज्य होतं त्याला कोशल राज्य असं म्हटलं जात होतं। मगधाचेही राज्य तसेच अतिशय प्रबळ होते। कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते। म्हणजे आपण ही गोष्ट लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की त्या काळामध्ये जे काही प्राबल्य सामर्थ्यशाली राज्य होते ते म्हणजे मगधचे राज्य तसेच प्रबळ होते। कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे त्या काळामध्ये सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते। हा सिद्धार्थ गौतमाचा कुळ हा भाग या ठिकाणी संपलेला आहे। आता आपण दुसरा भाग बघूया, म्हणजे पूर्वज, सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज कोण होते। तर हे छोटा टॉपिक आहे, आपण आजच्या टॉपिकमध्ये घेऊया। शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते। कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेता कपिल मुनी यांच्या नावावरून पडले असावे। इथे बाबासाहेब म्हणतात शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते आणि कपिलवस्तू हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेता कपिल मुनी यांच्या नावावरून पडले असावे। म्हणजे कुठल्याही नावाला, कुठल्याही गावाला जे काही नाव दिलं जातं किंवा कुठल्या परिसराला नाव दिलं जातं त्याच्या पाठीमागे काहीतरी मोठा इतिहास असतो। तिथे काहीतरी मोठी घटना घडलेली असते, काहीतरी इतिहास जमा झालेला असतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्या गावाला म्हणा, त्या परिसराला म्हणा, त्या घटनेला म्हणा नाव दिलं जातं। आज जसं आपल्याकडे बघतोय की औरंगाबाद हे त्याच्या पाठीमागे काही इतिहास आहे। दौलताबाद त्याच्या पाठीमागे इतिहास आहे। किनगाव राजा, देऊळगाव राजा, अशा प्रकारचे हे जी काही गावाचे नावं आहेत त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या कपिलवस्तू नगरीला जे काही नाव दिलं गेलं होतं तर ते कपिल मुनी, कुणीतरी पुरातन कपिल मुनी नावाचा तपस्वी म्हणा किंवा तत्ववेता, विद्वान, प्रकांड पंडित कपिल मुनी नावाचा कोणीतरी होऊन गेला म्हणून त्यांच्या नावावरून त्या नगराला कपिलवस्तू नाव पडलं असावं असं बाबासाहेब म्हणतात। कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता। बघा आता सिद्धार्थ गौतमाचं जे काही पूर्वज आहेत आता इथे आपल्याला स्पष्ट लक्षामध्ये येण्यासारखं आहे। कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता। सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता। सिंहनूचा विवाह कंचनाशी झाला होता। त्याला शुद्धोधन, धौतोधन, शुक्लोधन, शाक्योधन व अमितोधन असे 5 पुत्र होते। या 5 पुत्राशिवाय सिंहनूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या। म्हणजे इथे आपल्याला स्पष्ट लक्षामध्ये येते की कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता, म्हणजे जयसेन नावाचा, आणि सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता। बघा, सिंहनूचा वडील जयसेन, जयसेनचा मुलगा सिंहनू, आणि सिंहनूचा विवाह कांचनाशी झाला होता। कांचन आणि सिंहनू हे जयसेनाचे मुलगा आणि सून, आणि त्याला शुद्धोधन म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे वडील, धौतोधन सिद्धार्थ गौतमाचे चुलते, शुक्लोधन चुलते, शाक्योधन चुलते आणि अमितोधन हे चुलते। अशा प्रकारे हे एकूण 5 मुलं हे कुणाला होते? सिंहनू आणि कांचन
या दोघांना ही 5 मुलं, त्या व्यतिरिक्त एक अमिता आणि प्रमिता ह्या 2 मुली, म्हणजे 5 मुलं आणि 2 मुली, अमिता व प्रमिता ह्या कोण झाल्या? सिद्धार्थ गौतमाच्या आत्या, म्हणजे वडिलाच्या बहीण. 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. सिद्धार्थ गौतमाचे वडील शुद्धोधन राजा यांचा विवाह महामायेशी झाला होता आणि तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. म्हणजे कोणाचं नाव अंजन होता? सुलक्षणा कोणाचं नाव होतं? अंजन नाव हे सिद्धार्थ गौतमाच्या आईच्या वडिलाचं नाव अंजन आणि सुलक्षणा आईचं, म्हणजे माय आजी आणि माय बाप, माय आजा, अशा प्रकारे तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा होते. अंजन हा कोलीय देशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. हा अंजन नावाचा हा महामायेचे वडील हा कोलीय देशातील होते, परंतु ते देवदह नगरीमध्ये राहत होते. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापती गौतमीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन हा राजा अतिशय पराक्रमी बलाढ्य राजा होता. जेव्हा शुद्धोधनाने आपला राजाचा राजपदावर असताना शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महामायेची बहीण महाप्रजापती हिची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. म्हणजे याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की शुद्धोधन राजा किती मोठा आवाढव्य राजा होता. त्यांच्याकडे अनेक प्रकारचे नोकर चाकर, दास दासी, अनेक प्रकारचे लोक सेवेला त्या ठिकाणी होते. या साहित्यामध्ये, ग्रंथामध्ये असं सांगितलं की शुद्धोधन राजा एवढा मोठा अवाढव्य राजा होता की त्यांच्याकडे जमीन एवढी मोठी होती की त्यांची जमीन नांगरण्यासाठी एक सोबत 1000 नांगर चालत होते. आणि म्हणून याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की शुद्धोधन राजा हा किती मोठा अवाढव्य राजा होता. तो ऐश आरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते आणि शुद्धोधन राजा हा अवाढव्य राजा असल्यामुळं त्यांच्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे महाल त्यांनी बांधले होते आणि त्यांच्यासाठी वास्तव्य करण्यासाठी महाल होते. तर याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की शुद्धोधन राजा हा किती मोठा अवाढव्य राजा होता. अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण 2 टॉपिक बघितले. पहिला टॉपिक बघितला आपण कुळ, दुसरा टॉपिक बघितला आपण पूर्वज. तर प्रिय माता भगिनी बांधवांनो, आपण ही जी काही भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचं जे काही आपण पठन करत आहोत, आपण सर्वजण श्रवण करत आहात. आपण सतत 3 महिने या ग्रंथाचं श्रवण करा. यावरती आपण शेवटी एक परीक्षा घेणार आहोत. या ग्रंथामधील काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नावरती आपण असे काही बक्षीस काढणार आहोत, उत्तेजनार्थ म्हणून, लोकांना एक प्रेरणा मिळावी म्हणून. तर आपण सर्वजणांनी ग्रंथाचा बारकाईने अभ्यास करावा. दररोज न विसरता ही जी काही मालिका आपण सुरू करत आहोत, या मालिकेचा प्रत्येक भाग आपण, दररोजचा भाग आपण बघत राहावं. आजच्या मंगलमय प्रसंगी एवढंच बोलून मी आज या ठिकाणी थांबतोय. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं हित हो, सर्वांच्या परिवारामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बलप्राप्त होत राहो. आपणा सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो. आपल्या हातून
अशाच प्रकारचं धम्माचं कार्य आपल्या हातून घडत राहो. बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्याचं काम आपल्या हातून घडत राहो, अशी उदात्त मंगलकामना व्यक्त करतो आणि इथेच माझे लांबलेले 2 शब्द समाप्त करतोय. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.